नमस्कार. कसे आहेत सगळे? आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. स्वतःचा आपला कष्टाचा कमवलेला पैसा तो आपण स्वतःवर खर्च करत नाही, कुठल्या तरी बँकेत ठेवतो, कुठे गुंतवणूक म्हणून टाकतो. आत्ता मोठा घोटाळा उघडकीस आला तो टॉरेसचा. त्याच्यामध्ये खूप लोकांनी म्हणजे सामान्य माणसं सगळी सर्वसामान्य लोकं, कोणी भाजीवाला होता, कोणी काही छोटं मोठं दुकान चालवणारा, महिला मोठ्या प्रमाणात होत्या. आणि मग महिला म्हणतात की आमच्याकडे पैसे नसतात. पैसे घेण्याचं कारण माहिती आहे का? म्हणजे माझी जवळची नात्यातली बहीण तिने पण त्याच्यामध्ये पैसे टाकलेले आहेत. बरं, ह्याच्या आधीसुद्धा ती फसलेली होती या अशा प्रकरणामध्ये. एका बिल्डरकडे फ्लॅट बुक केलेला आणि तो काही मिळाला नाही, बिल्डरने दिला नाही फ्लॅट आणि मग ते पैसे बरेच वर्ष तसेच वापरले. नंतर देतानासुद्धा त्यातले अर्धेच पैसे परत दिले. मग फ्लॅट बुक करतानासुद्धा पूर्ण कागदपत्र बघितली नव्हतीत आणि तो कमी दरात मिळत होता. आणि आता परत तेच म्हणजे ती आली स्कीम की तुम्हाला आम्ही 44%, कुणाला त्यांनी 60% दर सांगितला. आणि मग गुंतवले सगळ्यांनी पैसे. आणि मग हे जे म्हणत असतात आमच्याकडे पैसे नाही, आमच्याकडे पैसे नाही, ते मग लाख लाख 2-2 लाख रुपये त्याच्यामध्ये कसे काय तुम्ही लोक टाकता? तर या मोहाला बळी कसा माणूस पडतो. काय होतं त्याचा हिशोब मांडला जातो की ते एजंट पण असतात, ते पण त्यांना सगळं त्यांनी सांगितलेलं असतं की असं सांगा असं सांगा. आणि मग हिच्या मुलीच्या लग्नासाठी हिला पैसे हवे होते. 1-2-3 वर्षांनी मुलीचं लग्न करायचं आहे. त्या लग्नासाठी थोडेफार जे काय साठवलेले पैसे होते, 1 लाख 1.5 लाख रुपये थोडेसे असतील. ते मग तिला वाटलं की 3 वर्षामध्ये मला एवढे एवढे मिळतील. म्हणजे 3 वर्षाचा हिशोब केला गेला ना की 44%नी मग 60%नी एवढे पैसे मला मिळतील. मग त्या 1.5 लाखाचे माझे 6 ते 7 लाख रुपये होतील. आणि मग ते जेवढे होते नव्हते तेवढे पैसे सगळे त्याच्यामध्ये टाकले. सुरुवातीला ती लोकं रिटर्न पण देतात. 1-2 महिन्यामध्ये लोकांना पैसे पण दिले जातात. मग आपल्याला असं वाटतं की हां, आपले पैसे सेफ आहेत. मग आपण अजून टाकत जातो. सुरुवातीला लोकांना पैसे दिले की लोकांचा विश्वास वाढतो आणि मग लोकं आणखीन पैसे टाकतात. आणि मग मी टाकतो. मी आणखीन माझ्या 2 लोकांना पण सांगतो की टाका बघा, हे चांगलं आहे, ह्याच्यामध्ये पैसे मिळतात. आणि हे असंच वाढत जातं नंतर प्रकरण पुढे. तर सहाराचं पण मोठं प्रकरण असंच झालं. ते वारले जेव्हा सहाराचे संचालक, तेव्हा त्यांची मुलंसुद्धा त्यांच्या म्हणजे आली नाहीत अंतिम विधी करायला. पण त्यांनी एवढा सगळा तो पैशाचा सगळा पसारा मांडून ठेवलेला आहे, तो निस्तरणं त्या मुलांना शक्यच नाही. त्यांनी ते वापरले, मजा केली, संपवला, लोकांचा पैसा गेला असाच. सगळ्यात पहिलं तर अशा स्कीममध्ये कुठल्या पैसा तुमचा अडकला असेल तर त्याची आशा सोडून द्या की मला परत मिळतील. त्या आशेवर आपण जगतो ना की मला ते मिळतील, कधीतरी केस चालेल, कधीतरी हे होईल आणि मग मला माझे पैसे परत मिळतील. ते मिळत नाहीत, कारण त्या लोकांनी ते फसवण्याच्या दृष्टीनेच काढलेले असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा केव्हा हे असं कळतं ना आपल्याला की कोणीतरी जास्त दराने पैसे देतोय, थोडं 1 दिवस तरी सांगायचं की मी 1 दिवस तरी विचार करतो आणि तुम्हाला सांगतो. कुणाला तरी एका माणसाला तरी विचारा ना घरातल्या. तुमच्या मुलाला विचारा, मुलीला विचारा, जावयाला विचारा, सासू-सासऱ्यांना विचारा, नवरा असेल तर नवऱ्याला विचारा, बायको असेल तर बायकोला विचारा, जेंट्स असतील तर घरी विचारा आणि सांगा की बाबा हे असं एवढे पैसे ते सांगतात आहेत. भले तुम्ही त्यांच्यापासून अमाऊंट लपवून ठेवा, कारण बरेचदा हे असं अमाऊंट लपवून ठेवलेली असते ना, ते पैसे यात टाकले जातात. घरातल्यांना माहीत नसतं की एवढे पैसे तिकडे गुंतवलेत, मग ते परत येताना आपल्याला मिळतील ना जास्तचे. अशाच बऱ्याच महिलांचे पैसे त्यात गेलेले आहेत, थोडेसे घरातनं काढून ठेवलेले. सो आपलं पण तसं कधी होणार नाही याची काळजी घ्या. कोणीही जेव्हा जास्त व्याजाचं आमिष दाखवतं, जास्त रिटर्ननी पैसे द्यायचं कबूल करतं, तेव्हा पहिली ही सूचना असते धोक्याची की आपला पैसा 100% बुडणार आहे. कुठलीही संस्था, कुठलीही बँक तुम्हाला हे एवढे डबल पैसे करून देऊ शकत नाही. 8% सुद्धा व्याज मिळताना मारामार असते. खूप मोठ्या कंपनीचे शेअर्स घेतलेत, खूप सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलीत, काय केली तरी सुद्धा रिटर्न किती मिळतं आहे? नाही मिळत जास्त. मग हे असे कुठनं तरी आलेले लोकं आणि त्याच्यामध्ये पैसे टाकायचे. अशा खूप आत्तापर्यंत बरीच प्रकरणं झालेली आहेत. आणि त्यात पैसा जातो ना, तो सगळा सर्वसामान्य माणसांचाच जातो. म्हणजे कोणी मोलमजुरी करणारी लोकं, कमी पगार असतो पण त्याच्यामध्ये घरातलं घर कसं तरी जेमतेम भागवलेलं असतं, त्या लोकं ह्या सगळ्या गोष्टीला बळी पडतात. जसं मी सांगितलं तसं माझ्या मैत्रिणींनी मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे, आणि मग ते 2-3 वर्षांनी जेव्हा लग्न करायचं आहे तिचं, तेव्हा मला हे पैसे वाढून मिळतील, मग माझ्या लग्नाची सोय होईल मुलीच्या, त्या दृष्टीने तिने तो विचार केलेला. तसाच बऱ्याच लोकांनी टाकलेला असतो. कोणी रिटायर झालं होतं, त्याचे पैसे मिळालेले ते टाकले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, असं कुणी आमिष आपल्याला दाखवलं तर ते कुणाशी तरी तुम्ही शेअर करा. कारण आपल्याला जास्त व्याजाचा दर ऐकला की आपलं मग ते बुद्धी काम करेन अशी होते.
आपल्याला असं वाटायला लागतं की ते समोर हिशोब दिसायला लागतात ना, आणि ते लोक मग ते आकडे पण सांगायला बसलेले असतात. सगळ्यात जास्त नुकसान ह्याच्यामध्ये कुणाचं होतं माहिती आहे? जे त्यांचे एजंट बनलेले असतात. आता जो मेन पैसा घेणारा आहे तो निघून गेला. जो एजंट असतो, जो मध्यस्थी असतो, मला फायदा झाला मग मी आणखीन 2 लोकांना सांगतो, मग ती 2 लोकं मला पण दोष देणार, हे पहिलं आणखीन ध्यानात द्या. आणि तुम्ही तुमचा आणखीन वाढवता त्रास. ती लोकं तुम्हाला विचारायला येणार ना, "गाई गं, तू टाकले होतेस आणि तू बोललीस म्हणून आम्ही टाकले." आणि मग खूप त्यातनं वाईट घटनासुद्धा पुढे घडतात. कोणी आत्महत्या करायची वेळ येते, इथपर्यंत वेळ जाते. ते बेरड असतात लोकं. ते लोकं निघून जातात पैसे घेऊन. त्यातलं कोणी आत्महत्या वगैरे करत नाही बघा. कोणी नाही करत. ते सहाराचे मालक, त्यांनी काय आत्महत्या केली शेवटपर्यंत? नाही केली. ते शेवटपर्यंत हेच म्हणत राहिले, "मिळतील तुमचे पैसे, मिळतील तुमचे पैसे." कधी? गेले. ज्यांचे पैसे बुडाले त्यातल्या लोकांनी आत्महत्या केल्या, पण ज्यांनी पैसे घेतले ते लोकं कधीही आत्महत्या करत नाहीत. ते लोकं कधीही त्यातनं पळून जायचा सुद्धा प्रयत्न करत नाही, कारण त्यांना माहीत असतं कायदा माझं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यामुळे जर हे ऐकणाऱ्यापैकी तुमचे कुणाचे पैसे जर कशात अडकले असतील, तर पहिली ही गोष्ट ध्यानात ठेवा की तुमचे पैसे मिळण्याची शक्यता सोडून द्या तुम्ही. तो नाद सोडा आणि आता दुसरं याच्या पुढची तरी निदान गुंतवणूक करताना, याच्या पुढचा विचार करताना तरी सजग बुद्धीने करायचं आहे. एवढं नक्की करा, कारण गेलेला पैसा परत मिळण्याची शक्यता नसते. त्या लोकांना सगळं कायद्याचं ज्ञान असतं, सगळं माहिती असतं. त्यांच्या जोडीला त्यांचे हातातशी बरीच माणसं ठेवलेली असतात, ज्यांना हे सगळं माहिती असतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काही विशेष होणार नाही आहे. जो खातो तो खाऊन जातो आणि ज्याचे बुडतात त्याचे पैसे बुडतात. सो याच्यापुढे गुंतवणूक करताना नक्की कुणाचा, घरातल्या माणसाचा सल्ला घ्या. जेव्हा असं कोणतं आमिष दाखवलं जातं ना 40%चं 50%चं, तेव्हा ती धोक्याची घंटा असते की हे पैसे आपले बुडणारच आहेत, टाकू नये आपण. आणि मग लोकं, ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या गरीब लोकांच्या मानसिकतेचाच फायदा उठवतात की तुम्हाला एवढे पैसे मिळतील, तेवढे पैसे मिळतील, अशी ती गणितं सांगितली जातात. त्यांना ते पक्कं माहीत असतं की ह्यांना असं जास्तचं उदाहरण दाखवलं की हे लोकं सगळी त्यांची बुद्धी गहाण ठेवणार आणि आपल्याकडे पैसे टाकणारच. मग ज्याची ₹1000 महिन्याला निघत नसतात, तो माणूससुद्धा 1000चे 2000 4000 बरोबर बाजूला काढतो. स्वतःच्या घरातले खर्च कमी करतात. लोकं स्वतःच्या पोटाला चिमटा काढतात, पण बचत करायला पुढे लागतात. टॉरेसच्या स्कीमची सुरुवात झाली, त्यांनी पण हेच केलं. सुरुवातीला त्यांनी लोकांना खूप चांगले रिटर्न दिलेत. कुणाला तरी एकाला म्हणे लकी ड्रॉमध्ये त्यांनी गाडी पण दिली होती 4 व्हीलर, आणि मग ती एकाला 4 व्हीलर दिल्यानंतर बाकीच्यांना सगळ्यांना असं वाटायला लागतं की अरे ह्याला तर एवढी मोठी 4 व्हीलर पण मिळाली लकी ड्रॉमध्ये, म्हणजे ह्यांचं खरोखर सगळं आहे बाबा, ही चांगली आहे कंपनी, आपल्याला आपले पैसे परत मिळणार. पण ती त्यांची एक स्कीम असते. लोकांना विश्वास दाखवण्यासाठी हे सगळं करायला लागतं. ते गुंतवणूक असते त्यांची एक प्रकारची. कदाचित तो त्यांचाच माणूस पण असू शकतो ज्याला गाडी लागली सांगण्यासाठी की बघा ह्यांना बक्षीस मिळालं म्हणून. सो अशा प्रकारच्या आमिषांना याच्या पुढे जेव्हा केव्हा तुम्हाला ही अशी कोणती तरी स्कीम कोणी सांगायला येईल, सजग व्हा. समजायचं की ही धोक्याची घंटा आहे. यातनं कुणाचं काही कधी रिटर्न होऊन भलं झालेलं नाही आहे. नाहीतर मग त्यांनी स्वतःचेच नसते का त्याच्यामध्ये पैसे टाकले? हा एक विचार तुम्ही का करत नाही की त्यांनी स्वतःचेच पैसे गुंतवले असते त्याच्यामध्ये आणि ते 40% 50% त्यांनी मारून मिळाले असते? तर नाही. ते का करतात? ते तुम्हाला का सांगतात की तुमचे पैसे टाका म्हणून? कुणीतरी 8% 10%नी लोन काढून ते लोकं का स्वतःचेच पैसे गुंतवत नाहीत आणि त्याच्यामध्ये जास्त बेनिफिट मिळवायच्या मागे लागत नाहीत? असं होत नसतं. घरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला कोणीही अशी स्कीम सांगायला येईल, तेव्हा पहिली गोष्ट सजग व्हा. महिलांवर खूप जास्त प्रमाणाचा ह्याचा जास्त त्रास महिलांना का होतो माहिती आहे? कारण महिला सहज पटकन विश्वास ठेवून जातात की ही तर माझी बहीण आहे, ही माझी मैत्रीण आहे, मग हिनी पण टाकलेत, मग ती सांगते म्हणजे मग मला पण टाकायला पाहिजेत, तिला एवढा फायदा झाला. आणि मग एकमेकांना सांगितलं पण जातं, बघा माझा एवढे पैसे मिळाले, तेवढे पैसे मिळाले. कुठलीही कंपनी जेव्हा तुम्हाला 8% 10% पेक्षा जास्त बेनिफिट मिळेल असं सांगते, 100% समजून जा हे बंडल आहे काहीतरी, ह्यातनं तुम्हाला कधीच रिटर्न मिळणार नाही. सगळ्यात जास्त नुकसान ह्याच्यामध्ये ना जे एजंट बनतात त्यांचं होतं. कारण जो वरचा माणूस आलेला असतो तो पैसे घेतो आणि निघून जातो, पण जो एजंट असतो तो आपल्यापैकीच कोणीतरी खालचा असतो आणि मग त्याला जास्त त्याचा त्रास होतो. बरेच एजंट नंतर मग आत्महत्या करतात, काही करतात. पण जो पैसे घेतो तो माणूस कधी आत्महत्या करत नाही बघा. ऐकले कधी की मोठा फ्रॉड केलेला माणूस आहे आणि मग त्यांनी लोकांचे पैसे परत देता येत नाहीत म्हणून आत्महत्या केली? त्या सुब्रतो राय, सहाराचे संचालक, त्यांनी केली का आत्महत्या? नाही केली. ते जेलमध्ये राहिले, तिथे मेले, पण त्यांनी कधी आत्महत्या नाही केली. कारण इतका पैसा लोकांचा घेतला होता, परत देऊ शकतच नव्हते ते, पण त्याने आत्महत्या नाही केली. कारण ते लोक बेरड असतात, त्यांना काही फरक पडत नसतो. लोकांचे शिवाशाप मला लागतील, काही लागतील, काही नाही, त्यांना माहिती असतं. आणि त्यांच्या मागे त्यांची सगळी टीम तयार असते, वकील असतात, पोलीस त्यांना मदत करत असतात.
की पैसे घेतले आणि बुडवले तर आपलं काहीही वाकडं होणार नाही. त्यांना चांगलं माहिती असतं. भरडला जातो त्याच्यामध्ये सामान्य माणूस, ज्यांनी पैसे गुंतवलेले असतात आणि जे मधले एजंट असतात ते. सो तुम्ही कधी हे पैसे गुंतवू पण नका. आणि जर कोणी असं आमिष दिलं की एजंट बना आमचे आणि ही स्कीम राबवा, तर थोड्या पैशासाठी ते सुद्धा करू नका. कारण उद्या जेव्हा ती लोकं जातील मग तुम्ही लोकांच्या बळी पडता अत्याचाराला आणि त्रासाला. कारण ज्याचे पैसे बुडाले ते तुम्हालाच बोलणार ना. ते काही वरपर्यंत जात नाहीत. ती माणसं कधीच निघून गेलेली असतात. स्वतःचा पैसा योग्य जागी गुंतवा. जर खूप साऱ्या कमेंट आल्या तर मी काही पर्याय तुम्हाला सुचवू शकते. शक्यतो बँकांमध्ये ठेवा. भले कमी व्याज मिळेल पण आपला ठेवलेला पैसा आपल्याला परत मिळेल याची खात्री असते 100%. सरकारी बँकेमध्ये ठेवलेला पैसा आपल्याला परत मिळतो आपला. तुमच्यापैकी कोणाचे पैसे ह्यात बुडाले का नक्की कमेंट करून कळवा. तुमच्यापैकी कुणी ओळखीच्यामध्ये कधी असा त्रास सहन झाला आहे का कमेंट करा. म्हणजे ती कमेंट वाचून बाकीच्या लोकांना पण त्यातनं शहाणपण येतं आणि नक्की कळेल की मी सांगते ते खरं आहे की नाही आहे ते. धन्यवाद.